एक छोटस असं सांगतो मी. त्या दिवशी नाथाला असं विचारलं की नर्मदा अर्जुननी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला काय दिलं, तर त्यांनी जे उत्तर दिलं खूप चांगलं होतं. त्यांनी सांगितलं दीपक शहा सारखा अतिशय उत्कृष्ट डावखुरा गोलंदाज आणि एक धूर्त कर्णधार नर्मदा अर्जुननी मुंबई क्रिकेटला दिला. खूप मोठी गोष्ट आपण दिलेली ही चांगली आठवण आमच्या लक्षात राहील. धन्यवाद तुषार दावंगेजी. जाऊया परत एकदा मनीष पाटीलकडे. धन्यवाद. धन्यवाद. जुन्या आठवणींचा उजाळा. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. बॉलिंग एंड. अंपायर नसीर सरांच्या वतीनं. स्ट्रायकिंग एंडला आहेत करुणाकरण कोटियन सर. आजच्या वेळापत्रकातला हा 6वा सामना आपण पाहतोय. यानंतर अजून एक सामना बाकी आहे मित्रांनो. तुमच्या दोघांपैकी एक संघ पुढचा सामना खेळणार आहे. त्याचमुळे वेळेचं महत्त्व ओळखताना कमीत कमी वेळ कसा घेता येईल त्याकडे प्रकर्षाने लक्ष घालायचं आहे. पहिला बॉल अंकुरचा अवंताच्या स्वरूपात हाताळला गेला. ओव्हर द विकेट. यावेळेस बघा क्लासिक पंच. बॉलला पाठवलं सरळ डीप कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. जबरदस्त सुरुवात या डावाची. येतोय चौकार उमरच्या बॅटमधून. क्लासिक स्टार्ट बाय उमर. जिकडनं गेला डाव संपला होता उमरचा, म्हणजे नाबादच राहिला होता तो. तिकडनंच आता या डावाची सुरुवात होते. क्रमबदल रास्त असतो जेव्हा आपण कुठल्या तरी स्पर्धेमध्ये सुरुवात करताना अडखळतो. सुमित ढेकळे यांनी तेच केलं. स्ट्राईकवर न राहता ते नॉन स्ट्राईक एंडला थांबले आणि स्ट्राईकवर उमरला आणलं आणि त्यांचा तो प्रयत्न फायद्याचा ठरतोय. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. श्रीजा 11 लालबाग. फुललेचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय बॉलला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. करतोय कॅच कॅरी. चोख प्रतिउत्तर त्या ठिकाणी अंकुरचं मिळते उमरला. जसा चौकार आला त्याच्या पुढच्याच बॉलवर उमर परतीचा प्रवास करेल. झेलचीच्या स्वरूपात होतोय बाद. बसतोय धक्का क्रमांक 1. टीम श्रीजा 11 लालबाग. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 5. जेव्हा दोन्ही संघ एक वेळा जिंकलेले असतात, मैदानाचा आढावा असतो, मागच्या सामन्याच्या गोड आठवणी असतात आणि या ठिकाणी अंकुर तेच करताना पाहायला मिळाला. म्हणजेच कुठलाच दबाव न घेता समोरील फलंदाजाला ओळखून पारखून टप्प्यामध्ये बदल करून त्याला आमिष देऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्या आमिषाला बळी पडताना सरळ बॅटचा वापर तर रास्त होता, पण फोर्स आणि एलिव्हेशन या दोन गोष्टी त्या स्ट्रोकमध्ये कमी पडल्या आणि अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने तो झेल टिपला आणि हा पहिला धक्का श्रीजा 11 लालबाग या संघाला बसलेला आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली फोर्स स्ट्रायकर्स या संघाने रणनीतिक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं. सुरुवात करताना थोडासा अडखळला अंकुर, पण त्यानंतर मात्र त्याने प्रतिस्पर्धी संघावर पलटवार सुद्धा केला. कारण म्हणतात ना की फक्त संघात सहभागी होऊ नका, प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडा आणि तेच मैदानाच्या आतमध्ये अंकुर करताना पाहायला मिळतोय. पण गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी करताना आपल्या गुणवत्तेचं सादरीकरण ज्याने केलं, एज इज ओनली अ नंबर, हे ज्याने गेल्या सामन्यामध्ये पटवून दिलं, प्रत्येक स्पर्धेमध्ये पटवून देतो ओमकार देसाई आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 1. श्रीजा 11 लालबाग. शॉट ऑफ लाईन बॉल. त्यावर वापरलं आपलं स्पेशल फीचर आणि बॉलवर लावलं 6 धावांचा स्टिकर. बॉल सरळ कावकोन सीमारेषा पार. आल्या आल्या आपल्या षटकाराची जाणीव करून देतोय ओमकार देसाई. सिक्सर. ट्रूली अनबिलिव्हेबल. म्हणजेच 5 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये काही फलंदाज थोडासा वेळ घेतात सेट होण्यासाठी, पण सेट होण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये तेच दर्शवणारा हा षटकार ओमकार देसाई यांच्या बॅटमधून येतो आणि धावसंख्या पोहोचते आता 11 या आकड्यावर. 11 धावा 1 गडी बाद. यावेळेस फोर्स केलाय बॉलला. क्षेत्र निवडलं एक्स्ट्रा कव्हरचं. क्षेत्ररक्षक आहे पण तो बनेल दर्शक. बॉल सीधा दर्शकांच्या अभिवादनासाठी पोहोचतो. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे षटकार येत आहेत. आज मात्र पावसाची गैरहजेरी, पण मैदानाच्या आतमध्ये षटकारांची बरसात आपण पाहतोय. सकाळपासून कित्येक षटकार, मला असं वाटते षटकारांचं सुद्धा अर्धशतक पूर्ण झालं असेल सकाळपासून. ते अपडेट देखील आम्हाला फोर्स वन लाईव्हच्या वतीनं मिळतीलच, कारण जास्तीत जास्त फलंदाज चौकारांवर निर्भर न राहता षटकारांवर निर्भर राहिलेला आहे. कारण आउटफील्ड स्लो असल्यामुळे आपण ते पर्याय निवडताना फलंदाजांना पाहिलंय. अंकुर ओव्हर द विकेट. अख्खूट टप्प्याचा बॉल केलंय पूल. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. आपला फटका 440 ओव्हरचा झटका. येतोय षटकार. डीप मिड विकेट क्लिअर करणारा ओमकार देसाईच्या बॅटमधून. षटकारांची तिकडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे.
पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर विकेट आला. वाटलं होतं की अंकुर खूप चांगली सुरुवात करून देतो या पहिल्या षटकामध्ये, पण त्यानंतर बॅक टू बॅक 3 षटकार ओमकार देसाई यांच्या बॅटमधून येत आहेत आणि आतापर्यंत धावसंख्या पोहोचलेली आहे 23 या आकड्यावर. सुमित बघ्याची भूमिका घेत आहेत, एन्जॉय करतायत ओमकार देसाईची बॅटिंग आणि हे देखील खूप महत्वाचं असते. खूप कमी वेळ मिळतो की आपण आपल्या साथीदाराचा खेळ पाहताना आनंदी होतो आणि तोच खेळ आता ओमकार देसाई यांचा आपण प्रेक्षकांना देखील दाखवतोय. कारण एज इज ओनली नंबर असा मी उल्लेख या अगोदर केला की गुणवत्ता आहे तुमच्याकडे तर तुम्ही कितीही वयापर्यंत क्रिकेट खेळू शकता, तेच आपण पाहतो. कारण आता वेगवेगळे पर्याय निर्माण झालेले आहेत, लोकसंख्या वाढते तर खेळाडू देखील तितक्याच मोठ्या संख्येने तुम्हाला टेनिस बॉल रबर बॉल खेळताना पाहतात. म्हणजे ज्याच्याकडे असेल गुणवत्ता त्याचं संघामध्ये स्थान असेल. यावेळेस बघा कव्हरचं क्षेत्र निवडलंय, चांगला फोर्स केलाय, बॉलला पाठवलाय सरळ डीप कव्हर सीमारेषा पार आणि षटकार 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 लगातार 4 षटकार आलेले आहेत ओमकार देसाईच्या बॅटमधून आणि या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झाले 29 धावा, 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम श्रीजा 11 लालबाग. थोड्याच वेळापूर्वी सन्माननीय चंद्रकांत शिंदे सरांचं देखील आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुपर स्पोर्ट्स तसेच कामे स्पोर्ट्सच्या वतीनं ज्यांनी राहुल 11 या संघाची संघबांधणी करताना एक चांगली लिडरशिप पूर्ण जगाला दाखवली आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळताना आपण कशा कशा पद्धतीने एक नवीन संकल्पना इम्प्लिमेंट करू शकतो तेच आपण चंद्रकांत शिंदे सरांच्या वतीने शिकलो. त्यांचं आगमन व्यासपीठावर औचित्य आहे दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2023 पर्व 5वं. पहिले षटक तर महागडं ठरलेलं आहे. एकंदरीत आज दबदबा तर फलंदाजाचाच राहिला. काही तुरळक डाव वगळले तर जास्तीत जास्त फलंदाजच ॲक्टिव्ह राहिले प्रत्येक संघासाठी आणि तोच ॲक्टिव्हनेस आपण आता पाहतोय टीम श्रीजा 11 लालबागचा. कारण याच संघाने एक हेवी टोटल देखील चेस डाऊन केलेली आहे. 84 धावांचा पाठलाग करताना 89 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. काही बॉल राखून 5 चेंडू राखून त्यांनी त्या धावांचा पाठलाग केलेला आहे. म्हणजेच त्यांच्याकडे धावा बनवण्याची कॅपॅसिटी आहे आणि आता तर प्रथम फलंदाजी ते करतायत. त्यामुळे आता किती धावापर्यंत मजल जाईल प्रेक्षक आता चर्चा करतायत की 80 पर्यंत जाईल, 90 पर्यंत जाईल, 100 पर्यंत जाईल. प्रेक्षकांना काही अंशी उत्तर मिळते कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 1 गडी बाद 29 धावा आणि जर आपण विचार केला याच गतीने जर खेळ झाला तर जवळपास 140 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. इम्पॉसिबल असं क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच म्हणता येत नाही. वेगवेगळे क्रिकेटपटू त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखले जातात, वेगवेगळे क्रिकेटपटू त्यांच्या खेळासाठी ओळखले जातात, वेगवेगळे क्रिकेटपटू त्यांच्या जिद्दीसाठी ओळखले जातात आणि तीच जिद्द आता बाळगावायला लागेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोळी 4 स्ट्रायकरच्या गोलंदाजांना. पहिल्या षटकात जे गमावलेलं आहे पुढील 4 षटकात ते कमवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील आणि त्या प्रयत्नांसाठी गोलंदाजी मार्गावर येत आहेत वर्तक नगर एक्सप्रेस रवी बुंबक. एक कन्सिस्टंट बॉलर म्हणून ज्यांची ख्याती आहे. नेहमीच ग्रामीण संघात वन साईड वर्तक नगरसाठी खेळतात आणि त्यांची उपयुक्तता त्यांनी नेहमीच योग्य ठरवलेली आहे. नेहमी ते पहिल्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी येतात पण व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपल्या संघामध्ये वेगवेगळे पर्याय असतात त्यांना आता दुसऱ्या क्रमांकावर बोलवण्यात आलेला आहे आणि हा दुसरा क्रमांक ते आपल्या नावावर करतील का पाहूया. प्रत्येक जण या मैदानात विक्रम बनवण्यासाठी आलेला आहे. आता विक्रमादित्य कोण असे? गेल्याच आठवड्यामध्ये एक विक्रम सुमित ढेकळे यांनी नोंदवलाय. 30 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या 7 चेंडूमध्ये पहिल्या 5 बॉलवर 5 षटकार. अवे फ्रॉम द बॉडी यावेळेस सरळ बॅटने खेळले. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, बॉलवर पोचतील. फरदीन तोपर्यंत पूर्ण होते ती एक सिंगल, एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोचलेली आहे 30 धावा पोचलेल्या आहेत. काय चमचमणाऱ्या आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खरं तर ट्रॉफीचंच गणित आहे. जर आपण मागच्या कित्येक वर्षांचा आढावा घेतला तर वेगवेगळ्या ट्रॉफीज आपण पाहतो. हरिराम पाटील सर आता थोड्या वेळापूर्वी उपस्थित होते, त्यांच्या आपण घरी गेलो तर
ट्रॉफीज मोजता मोजता आपण थकाल, पण ट्रॉफीज काय संपणार नाही. आणि त्यांची डागडुजी, त्यांची साफसफाई देखील केली जाते. यावेळेस बॅकफुटला गेले, ऑन साईडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे स्क्वेअर लेगला. यावेळेस होणार नाहीये चूक, रवी बुंबकला मिळते सफलता. प्राइसलेस विकेट, ओमकार देसाई बॅक टू पॅव्हिलियन. ह्याच विकेटला तर प्राप्त करायचं होतं, रवी बुंबकने त्यासाठी प्रवृत्त केलं आवडत्या झोनमध्ये खेळण्यासाठी ओमकार देसाई यांना, आणि त्या ट्रॅपमध्ये ते फसले आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत. कधी कधी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना ओळखताना आपल्या नीतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. तोच बदल रवी बुंबकने केला. तितकासा वेग नव्हता या चेंडूला, आखुटप्याचा बॉल होता, थोडासा खाली ठेवला, कंट्रोल खूप चांगला, शोल्डरवरचा बॉलला बाउन्स मिळाला नाही आणि त्याचमुळे तो स्ट्रोक ऑफर झाला ओमकार देसाई यांच्याकडून आणि ते स्क्वेअर लेगला झेल देऊन बाद झालेले आहेत. 2 फलंदाज बाद झाले टीम श्रीजा 11 लालबागचे. या अगोदर आपण पाहिलं तर उमर खान हे 4 धावा करून बाद झाले, त्यानंतर 24 धावा करून ओमकार देसाई बाद झाले. सुमित ढेकळे अजूनही एका चेंडूवर 1 धाव करून आहेत खेळपट्टीवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. समाधान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत 4थ्या क्रमांकावर. आताच्या घडीला आपण पाहिलं तर जागतिकीकरण होते क्रिकेटचं असं देखील म्हटलं तरी चालेल. जर आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटचं क्रिकेट पाहिलं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं, तसंच आता टेनिस बॉलचं क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात खेळलं जाते. रबर बॉल सुद्धा आता मागे पडत नाही. प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मैदानामध्ये क्रिकेटचा खेळ पाहायला मिळेल आणि प्रेक्षक सुद्धा बिझी राहत आहेत. दडपण असते, कधी कधी सुखदुःख असतात आणि अशा वेळेला क्रिकेट त्यांना ऊर्जा देऊन जातो. लॉव फुल टॉस ड्राईव्ह केलाय, बॉलला क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकदा वेगानं पूर्ण केली, पण सुमित ढेकळेचा नकार. कधी कधी आयुष्यामध्ये नकार स्वीकारणं देखील खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीला आपण होकार दिला तर आपली किंमत राहत नाही, त्याचमुळे कधी कधी नकार देणं आवश्यक आहे. आणि सुमित ढेकळे आपल्या विकेटचं महत्त्व ओळखतायत. बाईटमध्ये त्यांनी सांगितलं की मी बाद झालो तरी देखील ओमकार आणि उमर यांनी चांगला खेळ खेळला. ती तर या अगोदरची गोष्ट होती, पण आता ओमकार सुद्धा बाद झालेत आणि उमर सुद्धा बाद झालेत. त्याचमुळे सुमित ढेकळेला आपली उपयुक्तता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. रवी राऊंड विकेट, शॉर्ट ऑफ लेन बॉल, सरळ बॅटने बॉलला थेट भिरकावून दिलंय. लॉंग ऑन क्लिअर करताना सीधी बॅट, नो बकवास, सुमित ढेकळे सिक्सर. षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता गरुड झेप घेते आणि पोहोचते 37 या आकड्यावर. धावसंख्येला जो पिवळा कंदील लागला होता, हिरवा कंदील देण्याचं काम आता सुमित ढेकळे करतायत. सरळ बॅटचा खूप चांगला वापर करताना फोर्स, एलिव्हेशन, टॅलेंट सर्व काही गोष्टी व्यवस्थित जुळून आलेत सुमित ढेकळेच्या वतीनं. हवेत आहे बॉल, यावेळेस लॉंग ऑफला केलंय टार्गेट. प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी बॉल सीधा सीमारेषा पार, मिळतील या धावासा. आता मात्र उजळणी घेण्याची सुरुवात केलेल्या रवी बुंबकची सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 आले. तर सुरुवातीला त्यांनी बघ्याची भूमिका घेतली आणि आता मुख्य भूमिकेमध्ये ते येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचते. 43 रन्स ऑन बोर्ड. 10 बॉल्स आपण या स्पर्धेसाठी वापरतोय. आपण पाहतायत दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2023 पर्व 5वं. मागच्या पर्वामध्ये आपण विचार केला तर कंधारी किंग्स हा संघ विजेता ठरला होता आणि दुसऱ्या क्रमांकावर शौर्य हर्षित रायगड हा संघ उपविजेता ठरला होता. बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सुलतान खान आणि योगेश पवार यांना बेस्ट बॅटरचा पुरस्कार गेल्या वर्षी मिळाला होता. आता दावेदारी बदलेल, आता खेळाडू बदलतील, पण सुमित मात्र थांबण्याचं नाव नाही घेणार. प्रत्येक आठवड्यामध्ये मैदान गाजवण्याची त्यांची भूमिका स्पष्ट ते करतात. मैदान कुठलंही असो, नाव फक्त आपलंच चालणार. सुमित ढेकळे षटकारांवर होतोय आरूढ आणि या ठिकाणी षटकारांची तिकडी होते पूर्ण. सुमित ढेकळे यांच्या वतीनं धावसंख्या पोहोचते 49 धावा, 2 गडी बाद. श्रीजा 11 लालबाग, 2 षटकांचा खेळ संपलाय. काय वेगवान तेजतर्रार फलंदाजी आपण पाहतोय. एकंदरीत वाटलं होतं की उमर आणि ओमकार बाद झाल्यानंतर धावांना थोडा ब्रेक लागू शकतो, पण प्रत्येकाकडे काही ना काही आहे. श्रीजा 11 लालबाग संघाच्या फलंदाजांच्या सर्व क्रमाकडे आपण पाहिलं तर क्रमांक कुठलाही असो, या ठिकाणी प्रत्येक फलंदाज आपलं 100% योगदान देण्याच्या उद्देशाने येतोय. जर एक फलंदाज कमी पडला
दुसरा फलंदाज पुढे येतोय, दुसरा कमी पडला, तिसरा फलंदाज पुढे येतोय आणि आपल्या संघाचा विजयरथ पुढे घेऊन जाण्यासाठी धावसंख्येसाठी योगदान देतोय. सुमित ढेकळेचा खेळाचा विचार केला आता एकंदरीत 19 धावांवर तो खेळतोय, नाबाद आहे आणि समाधान यांच्या वतीनं त्यांना मिळते 7 एका धावेची. श्रीजा 11 लालबाग धावसंख्या 49. नवीन गोलंदाजी मार्कवर राकेश येत आहेत. रॉकी राकेश प्रभू बॉलिंग टाइपकर पाहायला मिळतील. पर्याय तर खूप आहेत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली फोर्स स्ट्रायकरकडे, श्रेयश कदम या ठिकाणी विचार करून गोलंदाज निवडत आहेत, जे खूप आवश्यक आहे. कारण क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये दडपण जर आपल्या सोबत ठेवलं तर दडपण तुम्हाला जास्तीत जास्त चुका करण्यासाठी प्रवृत्त करतं. म्हणून श्रेयश कदम अजूनही पॉझिटिव्ह वाईब घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे आता त्यांनी राकेश प्रभू यांना निवडलेलं आहे 3ऱ्या क्रमांकासाठी. उंच शरीरयष्टी आहे, अनुभव आहे आणि जेव्हा जेव्हा संघ फसतो अशा वेळेला संघासाठी धावून येणारे गोलंदाज म्हणून ख्याती राकेश प्रभूची. पण एका बाजूने आता पाहूया जी ऊर्जा सुमित ढेकळे यांची गेल्या षटकामध्ये पाहायला मिळाली तीच ऊर्जा समाधानच्या वतीने पाहायला मिळेल का श्रीजा 11 लालबाग या संघासाठी. राकेश तयार, पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर असतील समाधान. पहिला बॉल अपील अँड गिवन, बॅटची एज आणि एक नाहक प्रयत्न स्ट्रोक खेळण्याचा समाधानचा फसतोय. एक धाव करून तो कॉटवेनच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. चांगली विकेट किपिंग आपण फरदीनची पाहिली. बसतोय हा धक्का क्रमांक 3. टीम श्रीजा 11 लालबाग. पार्टनरशिप ब्रेक झाले आणि जे खूप आवश्यक होतं, कारण सुमितचा जो फ्लो होता धावा बनवण्याचा तो वरच्या दर्जाचा होता आणि त्याचमुळे पार्टनरशिप ब्रेक करणं आवश्यक होतं. सुमित ढेकळेला बाद करता नाही आलं तरी काय झालं, समाधानला बाद करण्यात आलेला आहे. आता समाधानची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज यावर्षीच सुप्रीमो स्पर्धेमध्ये ज्यांना मालिकावीरचा पुरस्कार मिळाला विश्वनाथ जाधव हे 5व्या क्रमांकावर जाताना पाहायला मिळत आहेत. एकाच परिसराला बिलॉंग करताना एक चांगली बॉन्डिंग नेहमीच विश्वनाथ आणि सुमित ढेकळे यांची आपण पाहिले आणि त्याच बॉन्डिंगच्या अंतर्गत या मधल्या फळीतील फलंदाजांवर तो विश्वास ठेवला जातोय. पाहूया तो विश्वास सार्थकी लावतायत का. ओमकार देसाई कॅप्टन आहेत या सामन्याच्या आणि या ठिकाणी सुमित ढेकळे आणि विश्वनाथ हे 2 फलंदाज कितीपर्यंत आपल्या संघाला नेऊन पोहोचवत आहेत ते पाहणं देखील तितकंच रंजक ठरेल. राकेशला मिळते सफलता पहिल्याच बॉलवर, मच निडेड विकेट. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा, मात्र त्या ठिकाणी पाहत राहील आणि बॉल सरळ जाईल. लॉंग ऑफ क्लिअर करताना सीमारेषा पार मिळतील यसा. जेव्हा जेव्हा विश्वनाथला मिळते जागा त्यांच्या फटक्यांना नसते मर्यादा. तेच पाहायला मिळालं, त्यांना जागा मिळाली, फुलटॉस मिळाला आणि सरळ बॅटचा शानदार वापर करताना लीलया हा षटकार प्राप्त केला आणि धावसंख्या पोहोचते आता 55 या आकड्यावर. 50 ऑफ फॉर टीम श्रीजा 11 लालबाग. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल फॉलो जरूर केलं होतं पण फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल पंचांनी ओळखला. व्हाईट बॉलचा इशारा आला, एकदा वाढेल. धावसंख्या पोहोचते 56 या आकड्यावर. 56 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात चांगली झाली राकेश प्रभूची या षटकाची, पण त्यानंतर षटकार आला, पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट झाला श्रीजा 11 लालबाग संघाच्या बाजूने. राकेश प्रभू ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, साजूक तुपातला लाडू स्वीकारता आला आणि विश्वनाथला तयारी नव्हती फुल टॉस साठीची विश्वनाथची आणि त्याचमुळे तयारी नसल्यामुळे तो स्ट्रोक व्यवस्थित कन्व्हर्ट करू शकला नाहीये. बॉल शॉर्ट मिडॉनला कव्हर केला जाईल तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी देखील तितकीच महत्वाची आहे कारण विश्वनाथ आणि सुमित हे दोन्हीही दर्जेदार फलंदाज असताना स्ट्राईकवर कोणी असू दे श्रीजा 11 लालबागसाठी धावा होतील. पाहूया आता धावा होत आहेत का. पण जर आपण राकेश प्रभूचा विचार केला, हा सुद्धा पालघरलाच बिलॉंग करतो आणि त्याचमुळे मात्र आता एक बॅटल आहे एकाच परिसरातील खेळाडूंची आणि पाहूया त्या लढतीमध्ये बाजी कोण मारतंय. आतापर्यंत पाहिलं तर कागदोपत्री राकेशचा खेळ चांगला राहिलाय. एका षटकाला आपण वगळलं तर बाकी फलंदाजांना अडवण्यासाठी त्यांची स्ट्रॅटेजी कामी येते. पण पाहूया पूर्वार्ध चांगला राहिलाय. उत्तरार्ध या षटकाचा कसा असेल राकेश प्रभूच्या माध्यमातून. स्ट्राईकवर असणार आहे डावकुरे फलंदाज सुमित ढेकळे. छोटासा रनअप ओव्हर द विकेट. फुल टॉस ड्राईव्ह केलाय बॉलला. पुन्हा एकदा एक ऑपॉर्च्युनिटी मिस करतायत सुमित ढेकळे. बॅक टू बॅक 2 फुल टॉस हाताळले होते राकेश प्रभू यांनी आणि दोन्ही फुल टॉसवर मात्र त्या ठिकाणी धावा मिळत नाहीये. म्हणतात ना की गेस युअर प्रायोरिटी, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही जाणून खेळ खेळलात तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगला खेळ करता येईल. विकेट तर पाहिजे, त्याचमुळे वारंवार यॉर्कर लेनचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न राकेश करतायत पण त्या प्रयत्नांमध्ये 2दा त्यांना सफलता मिळाली नाही. 2 फुल टॉस चेंडू त्यांच्या वतीनं हाताळले गेले. धावसंख्या आपण पाहतोय झाले 58. 58
कमी गतीचा हा बॉल आणि ती गती ओळखताना फलंदाज पडलाय कमी. विश्वनाथ जाधवला करायचा होता पूल, बॅटची लीडिंग एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. विश्वनाथला सुद्धा या सामन्यामध्ये जास्त काही प्राप्त करता आला नाहीये. फलंदाज चौथा बाद होतोय श्रीजा 11 लालबाग या संघाचा. धाव संख्या 58. जसं मी उल्लेख केला की चूज युअर प्रायोरिटी, तुम्हाला काय करायचंय आणि ती प्रायोरिटी आता राकेशने ओळखलेली आहे की आम्हाला विकेट हवी आहे आणि ते विकेट मिळतात. या षटकात एकंदरीत 2 विकेट्स राकेशला मिळत आहेत. नवीन फलंदाज प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. या ठिकाणी प्रत्येक तारा सितारा आपल्या परिसराला नाव कमवून देण्यासाठी आलेला आहे. त्याचमुळे भिवंडी परिसर आणि 10PL या अद्वितीय स्पर्धेमध्ये जगातल्या सर्वात जबरदस्त टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्रथमेश ठाकरे यांनी कमवलेला आहे. कारण बघा या ठिकाणी कित्येक अनुभवी खेळाडू आहेत ज्यांना खूप काही करता आलं नाहीये, पण खूप कमी वयामध्ये प्रथमेश ठाकरे यांनी मात्र तो बहुमान कमवलेला आहे. स्ट्राईकवर असतील. चांगला बॉल यॉर्कर लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी डिफ्लेक्ट तो होतोय बॉल. स्वतः राकेश बॉल अडवण्यासाठी पोहोचतील. हे एक यशस्वी षटक आपण म्हणू शकतोय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली 4 स्ट्रायकरसाठी 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 58 धावा, गडीबाद झाले 4. 58 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. टीम श्रीजा 11 लालबाग आफ्टर 3 ओव्हर्स. सुपर स्पोर्ट्स व कामे स्पोर्ट्सच्या वतीनं आपण ही स्पर्धा पाहतोय. गेल्या 5 वर्षांपासून स्वर्गीय सर दीपक बादशाह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दीपक मेमोरियल ट्रॉफी या मैदानाचा आपण विचार केला तर जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण MHB कॉलनीचं हे मैदान म्हणून ओळखलं जातं आणि या मैदानावर नेहमीच एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहता येतं आणि म्हणूनच मोठ्या संख्येनं प्रेक्षक जिकडे जागा मिळेल तिकडे बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी चर्चा व्यासपीठावर रंगते. मुकेशजी भंडारी साहेब, चंद्रकांत शिंदे साहेब, तसेच राजू पाटील साहेब. क्रिकेटसाठी काही करण्याची तयारी या त्रिकुटाची आहे. त्यातल्या त्यात कोळी आगरी समाज मंडळाचे संस्थापक सन्माननीय मुकेश भंडारी साहेब आणि तसेच पोईसर जिमखानाचे ते अध्यक्ष आहेत. ते रजा घेतात. त्यांनी आपण भेट दिली या स्पर्धेला, त्याबद्दल आम्ही तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतोय. भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर. चला जास्त वेळ घेऊ नका. यानंतर अजून एक सामना पूर्ण करायचा आहे मित्रांनो आणि त्याचमुळे या सूचना आम्ही वारंवार करत राहू. 5:35 झाले. पहिला डाव सुरू आहे आणि या दुसरा डाव नंतर अजून एक सामना पूर्ण व्हायचा आहे. त्याचमुळे त्या सूचना आम्ही करत राहू आणि जसं आपण पाहतोय हा सुद्धा एक मोठा सामना होऊ शकेल कारण पहिल्या 3 षटकांमध्येच 58 धावा बनवलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया आता तो गोलंदाज कोण असेल जो 4थ्या षटकाची हाताळणी करणार आहे. पहिलं षटक हाताळलं होतं अंगूरने, ज्याने खर्च केल्या 29 धावा, 1 विकेट त्याला मिळाला. दुसरं षटक हाताळलं रवी मुंबकने, त्याने 20 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर 2 विकेट्स 1 विकेट मिळाली. त्यानंतर राकेश प्रभू आले आणि राकेशला 2 विकेट्स मिळालेल्या आहेत. तर राकेशचं तुलनात्मक विचार केला तर एक इकॉनॉमिकल षटक राहिलेलं आहे आणि ते खूप आवश्यक. म्हणजेच आपण आपल्या संघासाठी काय करू शकतो ते मनात ठेवून आपण खेळ करायला हवा. नवीन गोलंदाज मार्कवर येत आहेत. हुसेन येतात गोलंदाजी मार्कवर 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी. आता हुसेन या 4थ्या षटकाला कशा पद्धतीने न्याय देते ते पाहूया. वेग आहे, अँगल आहे, पण नियंत्रण नाही. पेस अँगल खूप चांगला आहे. पिचिंगवर देखील प्रॉपर फोकस करतोय हुसेन, पण खूप जास्त बाहेरचा बॉल डाव्या हाताच्या बॅटरसाठी त्यांनी हाताळला. पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात आपण 1 धाव जोडूया. धावसंख्या पोहोचते 59. शॉर्ट ऑफ लेंथ, अनइव्हन बाउन्स, यष्टीरक्षक होतोय बीट. त्यामागे प्रथमेश पवार सुद्धा थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. बॉल कॅरी होतोय शेवटच्या क्षणाला लॉंग स्टॉपला. तोपर्यंत बघा ना काय ॲक्युरेट थ्रू प्रथमेश पवार यांचा आपण पाहतोय. जितकं जास्त क्रिकेट तुम्ही खेळाल तितकं तुम्ही प्रगल्भ व्हाल आणि तीच प्रगल्भता आता प्रथमेश पवार यांची आपण यष्ट्यांच्या मागे पाहतोय. कारण फरदीन खूप जवळ उभे आहेत. कदाचित त्यांना बॉल साईड सुद्धा होत नसेल, पण काय अंदाज त्यांनी बांधला आणि बॉलचा पाठलाग करताना आपल्या संघासाठी बहुमूल्य 3 धावा वाचवल्या. यावेळेस बघा कनेक्शन झालंय. बॉलला फक्त दिशा दिली, पाठवले बॉलला थेट लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. षटकार, सिक्सर.
कधी कधी जेव्हा लेग स्टम्पला इम्पॅक्ट करणारे बॉल असतात तर तुम्हाला मिनिमम एफर्ट्स लावावे लागतात षटकार प्राप्त करण्यासाठी आणि तेच मिनिमम एफर्ट्स आता आपण प्रथमेश ठाकरे यांचे पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 66 झाले, 66 धावा धावफलकावर आहेत. 66 रन्स ऑन बोर्ड. ही सुद्धा एक लढत रंगतदार होऊ शकेल कारण या अगोदर 84 धावांचा पाठलाग सुद्धा या स्पर्धेत झालेला आहे. त्याचमुळे या मैदानावर या स्पर्धेमध्ये कितीही धावसंख्या बनवा, विजयाची शाश्वती आपण देऊ शकत नाही. त्याचमुळे हे जाणतायत फरदीन काझी, तसेच राकेश प्रभू, श्रेयश कदम, प्रथमेश पवार. एक स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. फोर स्ट्रायकरकडे चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला खोदून काढला आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेगला. फरदीन वेगानं बॉलवर पोहोचतोय कारण त्यांनी पाहिलं होतं की डीपमध्ये प्रोटेक्शन आहे पण क्षेत्ररक्षक खूप दूर असल्या कारणाने कदाचित ते पोहोचू शकत नाही. त्याचमुळे जवळ मी असल्या कारणाने आपल्या संघासाठी ती तयारी त्यांनी दर्शवली आणि एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या पोहोचते आता 67 या आकड्यावर. सुमित ढेकळे अजूनही खेळपट्टीवर आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार खेचल्यानंतर थोडा वेळ त्यांनी आराम केला. 2 सिंगल्स त्यांच्या वतीने आपण पाहतोय. 21 धावांवर ते खेळत आहेत आणि त्याला साथ देत आहेत प्रथमेश ठाकरे 7 धावांवर. चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय 5व्या विकेटसाठी या 2 फलंदाजांची. गोलंदाजी मार्कवर हुसेन आले. एक षटकार जरी आला पण त्यानंतर 2 बॉलवर त्यांना 2 सिंगल खर्च करताना आपण पाहिलं. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल, विकेट किपरला तो कॅरी करता येत नाहीये, इतका वेग आहे त्या बॉलला. जर आपण या बॉलचा वेग मोजला तर स्पीडोमीटरचा काटा वागेल इतक्या वेगानं चेंडूची हाताळणी हुसेनने केली होती. आणि त्याचमुळे बघा प्रथमेश प्रॉपर स्लिपला आपण पाहतोय, फ्लाय स्लिपला बॉल कॅरी करण्यासाठी, कारण त्यांना ठाऊक आहे की बॉलचा वेग भन्नाट असल्या कारणाने कदाचित फरदीनला तो कॅरी करता येणार नाही. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑन साइडला पूल केलं. इझी ऑपॉर्च्युनिटी फॉर सुमित ढेकळे. पूल करताना बॉलला थेट उडवलंय. मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील 6 षटकार. आखूटप्प्याचे बॉल तर प्रत्येक फलंदाजाला हवेसे असतात आणि त्याच बॉलवर हवाचा फटका सुमित ढेकळे यांच्या वतीने आपण पाहतोय. आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 73 वर पोहोचलेली आहे. 73 रन्स. आतापर्यंत या डावातला 10वा षटकार श्रीजा 11 लालबाग या संघाकडून आलेले आहेत आणि 10वा षटकार सुमित ढेकळे यांनी खेचलेला आहे. एक प्रत्येक फलंदाजाकडून ते कॉन्ट्रीब्युशन मिळते. सरळ बॅटने बॉलला भिरकावून दिलंय. व्हॉट अ शॉट. मिळतोय 6 धावांचा जॅकपॉट. लॉंग ऑफ क्लिअर करताना बॉल सीधा कॉमेंट्री बॉक्सच्या पलीकडे होतोय लँड. मिळतील या 6 षटकार. काय सरळ बॅटचा परिपक्व असा वापर सुमित ढेकळे करतोय आणि प्रत्येक मैदानात जाऊन तीच खेळी करण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे आणि आज देखील तेच पाहायला मिळते. MHB ग्राउंडला आपल्या नावावर करण्याच्या उद्देशाने त्यांची फलंदाजी आपण पाहतोय. एकंदरीत षटकारांचा आढावा सुमित ढेकळे यांच्या घेतला तर 5 षटकार त्यांच्या वतीनं मिळालेले आहे श्रीजा 11 लालबाग या संघाला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 79 झालेली आहे. 79 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. जेव्हा आपण शॉर्ट फॉर्मॅटमध्ये येतो विकेट फॅक्टर तितकं महत्त्वाचं नाही कारण व्यावसायिक क्रिकेटमध्ये 11 फलंदाज आणि 11 गोलंदाज असतात. त्याचमुळे एक फलंदाज जरी बाद झाला दुसरा काहीतरी करून जाणार आहे, दुसरा बाद झाला तिसरं काहीतरी करून जाणार आहे आणि तेच पाहायला मिळालं. कारण गेल्या सामन्यामध्ये ज्यांचा चांगला खेळ आपण पाहिला उमर खान आणि ओमकार देसाई, हे बाद झाल्यानंतर वाटलं होतं की धावसंख्येचा आलेख मंदावेल पण मात्र तसं होत नाहीये. एका बाजूनं किल्ला लढवण्याचं काम सुमित ढेकळे करत आहे. शेवटच्या षटकासाठी नो डाऊट अबाउट इट ज्यांनी इकॉनॉमिक गोलंदाजी केली त्यांनाच वापरलं जाते राकेश प्रभू. कमी गतीचा बॉल पण त्या ठिकाणी श्रेयश कदम आहेत उपस्थित. ते बनतील दर्शक. बॉल सरळ लॉंग ऑन क्लिअर करताना पाहायला मिळतोय. 6 धावा येत आहेत. या 5व्या षटकाची सुरुवात सुद्धा येते दमदार. इथे तिथे यहा वहा देखू जहा प्रथमेश ठाकरेची हवा आणि आज सुद्धा बोरिवलीच्या या मैदानावर प्रथमेश ठाकरेची बॅट. 6चा पारडा बोलते. 6ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 85. आजच्या जर पूर्ण दिवसाचा आढावा घेतला 89 धावा सर्वोच्च आहे. 90 धावा सर्वोच्च आहे. त्या पलीकडे जातील का पाहूया. 90 क्रॉस होतील का पाहूया. समाधान होत नाही कुणाचं. कमी गतीचा बॉल पण जितक्या कमी गतीचा हा बॉल आहे पण तितक्याच दुप्पट गतीने बॉलला खेळलाय. सरळ बॅटने चांगली ऑन ड्राईव्ह पेश करताना बॉल सरळ काऊ कॉर्नर क्लिअर करताना आपण पाहतोय. येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. प्रथमेशच्या वतीनं बॅक टू बॅक दुसरा षटकार या शेवटच्या षटकामध्ये. 6 धावा वाढतील आणि धावसंख्या पोहोचते आता
91. म्हणजेच ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनवले जातात आणि आता सांघिक सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसभरातली जाते श्रीजा 11 लालबाग या संघाच्या नावावर. 91 धावा गडीबाद झालेल्या आहेत 4. बघा विषय फक्त हिमतीचा आहे, नाहीतर सर्व गोष्टी सोप्या आहेत. पण एका बाजूला हेलिकॉप्टर बॉय आपण प्रतिस्पर्धी संघामध्ये पाहतोय, एका बाजूने ज्याला बेस्ट प्लेअर ऑफ इयरचा पुरस्कार मिळणार आहे तो फरदीन काझी एका संघात आहे, म्हणजे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, प्रथमेश पवार एका बाजूने तुम्हाला पाहायला मिळतील. तर फलंदाजीचा तोफखाना आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली फोर स्ट्रायकर या संघामध्ये आहे. पण आता किती धावांपर्यंत मजल जाते श्रीजा 11 लालबागची ते देखील पाहणं रंजक ठरणार आहे. कारण या षटकाची सुरुवात प्रथमेशने तर दमदार केले, बॅक टू बॅक 2 षटकार प्रथमेशच्या बॅटमधून आले. धावसंख्या 91 झालेली आहे आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. ज्या गोलंदाजांनी या अगोदर इकॉनॉमिकल गोलंदाजी दाखवली त्या गोलंदाजासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम प्रथमेश ठाकरे यांनी केलेलं आहे. आता पाहूया यानंतर कशा पद्धतीनं अप्रोच असेल राकेश प्रभूचा. तुमच्याकडे प्रतिभा असेल तरच तुमची प्रतिमा ही सुरेख असेल क्रिकेटच्या खेळामध्ये आणि पाहूया ती प्रतिभा दाखवावी लागणार आहे आता राकेश प्रभूला. प्रथमेश ठाकरे शेवटच्या षटकाची जबाबदारी उचलताना मजबूत खांद्याची मजबूत हाताची फलंदाजी, बॅक टू बॅक 2 ठोकलेत षटकार. यावेळेस पुन्हा एकदा तिसरा येणार आहे आणि हा बॉल सुद्धा मागवावा लागेल. आसमानी टोला आणि मैदानामध्ये फक्त प्रथमेश ठाकरे याचा बोलबाला, बॅक टू बॅक 3 ठोकलेत. या शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या पोहोचते 97 वर. 97 100 धावा पूर्ण होतील का? प्रेक्षकांना षटकार पाहिजे असतात, प्रेक्षकांना चौकार पाहिजे असतात, पण मला असं वाटतं कधी कधी प्रेक्षकांना विकेट सुद्धा पाहिजे असते. पण आता अशी लय सापडले फलंदाज प्रथमेश ठाकरेला, त्यासमोर आता राकेश प्रभू विचार करतो की माझ्याकडे कुठला पर्याय असायला हवा ज्या पर्याया अंतर्गत मी प्रथमेश ठाकरेला बाद करू शकीन. श्रेयस कदम वारंवार गोलंदाज अशी बोलत आहेत, कारण बोललं पाहिजे, बोलल्यानंतर मात्र काही गोष्टी उलगडतात. यावेळेस मात्र कनेक्शन व्यवस्थित होत नाही. बॅटच्या आतल्या बाजूला बॉल कनेक्ट होऊन पोहोचते स्क्वेअर लेगला. प्रथमेश पवार बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एका धावेला 2 धावांमध्ये बदललं जाते. आपला साथीदार योग्य मार्ग दाखवणारा असायला हवा. सुमित ढेकळेला ठाऊक आहे की या षटकामध्ये प्रथमेश ठाकरेची बॅटिंग चांगली होते, मी नॉन स्ट्राईक एंडला थांबायला हवं. एकदा पूर्ण करून ते स्ट्राईक एंडला थांबले असते, पण प्रथमेशला ऑपॉर्च्युनिटी मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 99 वर. 100 ला 1 कमी. 99 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. टीम श्रीजा 11 लालबाग. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल फॉलो तर केलं होतं फलंदाज प्रथमेश ठाकरेने बॉलला, पण बॉल मिड विकेटला स्टॉप होतोय. राकेश आरामात बॉलपर्यंत पोहोचता, एकदा होते पूर्ण आणि अशा पद्धतीनं श्रीजा 11 लालबागचं सांघिक शतक पूर्ण. 100 धावा गडीबाद 4, श्रीजा 11 लालबाग. म्हणजे आज प्रेक्षकांना सांघिक शतक सुद्धा पाहायला मिळालं. आणि आता पाहूया अजूनही एक शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकात एकंदरीत 21 धावा कुठून काढलेल्या आहेत फलंदाजांनी. मुख्यत्वे प्रथमेश ठाकरेनेच 5 बॉल खेळले. शेवटचा बॉल आता प्रथमेश ठाकरे नॉन स्ट्राईक एंडला थांबेल आणि स्ट्राईक एंडला असणार आहेत सुमित ढेकळे. राकेश प्रभू शेवटचा बॉल. यावेळेस कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये. बॅटच्या वरच्या बाजूला बॉल कनेक्ट होतोय, मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. एका हातात बॉल कॅरी करण्याचा प्रयत्न, बॅटिंग एंडला थ्रो आणि मात्र स्मिथला परतावं लागणार आहे. आणि अशा पद्धतीने 5 गडी बाद झाले. श्रीजा 11 लालबागची धावसंख्या झाली 101. जिंकण्यासाठी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली फोर्थ स्ट्रायकर या संघाला पूर्ण कराव्या लागतील 30 चेंडूंमध्ये 102 धावा. 102 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स. टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली फोर्थ स्ट्रायकर्स. दुसऱ्या डावाची सुरुवात करणार आहोतच. मी नम्र विनंती करतोय की श्रीजा 11 लालबाग त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आणि पुढील डावाचं विवरण ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतोय अनुभवी आणि अभ्यासू समालोचक व्हॉइस ऑफ इंडिया सन्माननीय हरीश पंड्या सर. धन्यवाद. दोस्तों हमारे साथ इस वक्त उपस्थित है नीलेश परदेसी. आइए उनका एक भव्य सत्कार हम करने जा रहे हैं. ये वो परदेसी है जो पूरे हिंदुस्तान के हर राज्य तक पहुंच गया है. और अगर इंडिया में कोई भी टूर्नामेंट है और आपको प्लेयर चाहिए
मतलब देखिए, ये मतलब हंसने का सब्जेक्ट नहीं है। नीलेश ने वो इज्जत कमाई है। राजस्थान में 5 प्लेयर चाहिए, दिया। किधर तमिलनाडु में 6 प्लेयर चाहिए, दिया। आसाम में 10 प्लेयर चाहिए, दिया। नीलेश परदेसी इज अ मैन ऑफ द मोमेंट। और उन्होंने चंद्रकांत शिंदे को अपना गुरु माना है, क्योंकि जो शुरुआत हुई उनके लाइफ की चंद्रा, और चंद्रा की यही खास बात है। और गणपति बाप्पा उनको हम गिफ्ट के रूप में दे रहे हैं। नीलेश परदेसी, आपके जीवन में अच्छा हो और गणपति बाप्पा आपके लिए बहुत शुभ साबित हो, ऐसी हम शुभकामनाएं दे रहे हैं। थैंक यू सो मच फॉर कमिंग टुडे। आपको, गुज्जी भाई को, पूरे परदेसी परिवार को हमारी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। राजू पाटील ने अभी चंद्रकांत शिंदे को बताया, हरेश पंड्याने आता सिंगिंग सुरू केलंय. म्हटलं आता परिस्थितीची मांग, डायरेक्टर प्रोड्यूसर काय बोलतात, हा सीन पिक्चरची मांग होती म्हणून तो अभी टारगेट है 102 रन का. तो अब 102 रन को लेके क्या किया जाए, तो मुझे नाना पाटेकर साहब के पिक्चर का एक गाणं याद आ गया. मी पाहिला तुझ्या डोळ्यांच्या थ्रू, कधी 101 कधी 102, त्या दिवशी झाला फीवर सुरू. 102 चा फीवर आता सुरू होतोय. 102 मेरे ख्याल से 102 हो सकते हैं. फरदीन काजी इज द मैन. प्रथमेश मात्रे, प्रथमेश पवार, फरदीन काजी, ये वो खिलाड़ी है. श्रेयस कदम. 102 बनाने हैं वो मत सोचो, हर ओवर में हमको रन बनाने हैं ये सोचना होगा. थिंक अबाउट इट. जब नील आर्मस्ट्रांग ने चांद पर जाने की सोची तो उसने ये नहीं सोचा मैं चांद पर लैंड करूंगा. उसने सोचा पहले 100 किलोमीटर जाता हूं, फिर और 100 किलोमीटर जाता हूं, फिर और 200 किलोमीटर जाता हूं, और किलोमीटर जाते 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 वो कब चांद पर पहुंचा किसे पता भी नहीं चला. Always believe in yourself. You got to be a believer to be an achiever. स्ट्राइकर दीपक 11 भांडुप के कैप्टन माइक से संपर्क करें. कुछ भी हो सकता है. शत्रुघ्न सिन्हा को जब एक इंटरव्यू में कहा गया तो उन्होंने कहा कि 2 तरह के एक्टर होते हैं, एक इंस्पायरिंग और एक परस्पायरिंग. इंस्पायरिंग एक्टर कौन है? दिलीप कुमार, राज कपूर, विश्वजीत, ये जो एक्टर्स थे इनकी हैंडसम पर्सनालिटी थी. और बोले दूसरे परस्पायरिंग एक्टर अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, जली कटी शक्ल, लेकिन वो लोग भी फिल्म इंडस्ट्री में 40-50 साल टिक गए. सो टिकना आपके ऊपर है, कोई और आपको टिकाने नहीं आएगा. माझा खेळ माझी जवाबदारी, ये समझ कर खेलना होगा. फरदीन काजी जो आज के सत्कार मूर्ति हैं, क्रिकेटर ऑफ द ईयर अवार्ड उनको आज दिया जाने वाला है कुछ समय बाद, और उनके लिए यह मौका है. 102 रन का पीछा हो सकता है. 102. और सुमित ढेकले नाम का जो जलजला मैदान में आया आज, पहली बार मुझे ताज्जुब हो रहा है कि इस टूर्नामेंट में विनायक भोईर को अभी तक हाथ में बल्ला पकड़ने का मौका नहीं मिला है. ये वो बात होती है. आपके टॉप 3 आज जो बल्लेबाजी के ब्रह्मा विष्णु महेश रहे, ओमकार देसाई को हमने देखा, उमर खान को देखा, सुमित ढेकले को देखा. इसके बाद एक मैच और खेला जाना है, ध्यान रखिए भाइयों. जयेश भोसले जी को पनवेल तक भी पहुंचना है, इसलिए हमें थोड़ा समय का ध्यान रखना है. कल 40+ के मुकाबले आप देखेंगे. 40 नॉटी ये क्रिकेटर्स आप देख रहे हैं. सुपर स्पोर्ट्स और कामेश स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय दीपक शाह उर्फ बादशाह, इनकी स्मृति में खेली जाने वाली दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2023 5वां साल 5 और 6 अगस्त जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण MHB कॉलोनी. जनरल अरुण कुमार वैद्य 1965 और 1971 का भारत पाकिस्तान वॉर, भारत चाइना वॉर और चीफ ऑफ दी आर्म्ड फोर्सेस के रूप में जिन्होंने सेवाएं दी. नए ओवर की पहली गेंद और फरदीन, हरदीन फरदीन सड़क पे कड़क, और जिया गया धड़क धड़क धड़क. इससे ज्यादा कड़क एक ही चीज है, लिज्जत का पापड़. स्कोर 6 रन से शुरुआत होती हुई फरदीन काजी जो पलट सकता है हारी हुई बाजी.
जो करता है मुखालिफ टीम के अंदर नाराजी, वो है फरदीन रफीक काजी। 6 रन से शुरुआत, बिल्कुल लाखों मील किलोमीटर लंबी यात्रा शुरू हो चुकी है। इस बार अपरकट लगाने का प्रयास, वाइड बॉल, स्कोर आगे बढ़ता हुआ 7। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कंपनी अपने पार्सल को समय पर पहुंचाती है, तब जाकर पेमेंट मिलता है। यहां पर फरदीन काजी को पार्सल जो है यानी कि गेंद है वो बाउंड्री लाइन के बाहर लगातार पहुंचानी होगी। और दीपक बाऊ जो है, कैश प्राइस पहले ही मैच में हमने देखा, 3 प्लेयर्स को 1,000 रुपए मिल चुके हैं। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स चेजिंग 102, 7। इस बार ये बीमर बॉल थी, नो बॉल आया, खुशियां लाया और ये 6 रन, कुल मिलाकर 7 रन। एक बॉल में 14 रन बने मेरे भाई। कौन बोला हमसे ना हो पाएगा, अपना टाइम आएगा। बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा, रन बनाना पड़ेगा। और रन क्यों नहीं बनेंगे? अगर आपके अंदर दमखम है तो रन बनेंगे। लोगों ने रन आपके पहले बनाए हैं, लोग आपके बाद रन बनाने वाले हैं। यकीन नहीं आता, चंद्रकांत शिंदे को पूछिए, एयर इंडिया के ग्राउंड पर कुछ लोगों का भ्रम था, चंद्रकांत शिंदे षटकार मारूच शकत नाही, उसने ठोक दिया और मैंने बाला ने देखा। ये होता है, तो एनीथिंग इज पॉसिबल। शत्रुघ्न सिन्हा अगर 40-50 साल फिल्म इंडस्ट्री में टिक सकता है तो एवरीथिंग इज पॉसिबल। स्कोर आगे बढ़ता हुआ 14। और अब जो प्रेशर, चलो मैच स्टार्ट करो, प्रेशर जो है अब यहां पर श्रीजा लालबाग के ऊपर बनाने में कामयाब रहा है आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स। नहीं बॉल दी जाएगी, 10x की बॉल है और फोर्स के साथ बैटिंग चल रही है। सबसे पहले तो मैं फोर्स 1 लाइव की ओर से तमाम हिंदुस्तान के क्रिकेट प्रेमी जनता को मुबारकबाद देना चाहूंगा। आपके प्रेम के वजह से हमने आज 1000 सब्सक्राइबर का मील का पत्थर हासिल किया है। आप सभी लोगों से प्रार्थना है, कल ये टूर्नामेंट खत्म होते होते 2000 तक पहुंचा दीजिए। धीरे धीरे प्रगति करेंगे, ये फोर्स 1 लाइव का एक मकसद है। प्रशांत मयेकर मल्टी और हमारे रोहन जी गुप्ते, इनका ये वेंचर है। और बहुत बड़ी बात वहां पर तुषार दावंगे ने कही, प्रतिभा और प्रतिमा, ये दोनों को सलाम है। इमरोज खान, इमरोज की गेंदबाजी पर वाकई में इस वक्त चिथड़े उड़ा दिए हैं आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स ने। इस बार भी देखना होगा, अंपायर के इशारे का इंतजार। ओमकार देसाई विकेटों के पीछे, वाइड बॉल है, वाइड +1, वाइड बॉल, नो बॉल। देखिए ये टूर्नामेंट के जो वाइड बॉल नो बॉल के रन है आपके बटुए के अंदर रखे हुए चिल्लर की तरह है, 50 पैसा, 1 रुपया, 2 रुपया। लेकिन घर चलाने के लिए 500 और 2000 के नोट ही चाहिए। यानी कि एक्स्ट्रा रन काम में आ सकते हैं, लेकिन बल्ले के रन बहुत ज्यादा इंपॉर्टेंट रहेंगे। जब नो बॉल वाइड बॉल आता है तो बल्लेबाज का लय जो है ये भी टूटने का खतरा रहता है। फोकस करना होगा। फोकस शब्द का ही मतलब है फॉलो वन कोर्स अंटिल सक्सेस, FOCUS। एक साथ एक वक्त पर लक्ष्य को केंद्रित करें और लक्ष्य को हासिल करें। स्कोर इस वक्त 1 बॉल हुई है और 16 रन। धीमी गेंद थी, इस बार बढ़िया गेंद की है। कैच आउट का खतरा था, कैच नहीं होगा। 3 खिलाड़ियों के बीच में लैंड होती हुई विराट सिंह के पास गेंद जाती हुई, विराट सिंह का थ्रो। धाव संख्या 17 ओवर, स्कोर इज ऑन 17। मुंबई शहर, ये वो शहर है क्रिकेट की दुनिया का केंद्र बिंदु। आप पूरी दुनिया में क्रिकेट खेलिए, लेकिन अगर आपने मुंबई में क्रिकेट नहीं खेली है, अब मुझे ऐसा लग रहा है कि क्रिकेट अधूरा है। मुंबई इज द प्लेस, द क्रिकेट हब ऑफ इंडिया।
अन्य शहरों ने भी प्रगति की है आज, ये बात मैं जरूर बताना चाहूँगा। सूरत, बड़ौदा, पालघर, रायगढ़, न्यू मुंबई, भिवंडी, हर जगह क्रिकेट बढ़ा है और मुंबई का एक अनन्य साधारण महत्व है भारत के क्रिकेट में। राउंड द विकेट आते हुए इस बार फरदीन काजी बल्ले के मुंह को बंद करते हुए खेल दिया है विकेटों के पीछे। अब जाकर उमर खान, इनका थ्रो, ओहो, इमरोज खान, एक खान ने दूसरे खान को मदद की, लेकिन दो खानों के बीच में था काजी, जिसने नॉट आउट रहकर अपनी टीम को कर दिया राजी। $1211 लोग इस वक्त देख रहे हैं। क्या बात है जयेश भोसले जी, आप तो आंकड़ा सम्राट है। बॉल नीचे रही, इस बार धीमी गेंद थी। अब इमरोज खान भी अच्छी तरह जानते हैं कि राकेश प्रभु के स्ट्रांग जोन में बॉल करना यह खतरे से खाली नहीं होगा। स्कोर अभी भी रुका हुआ है 18 रनों पर। 5 ओवर में अगर 102 बनाने हैं तो हर ओवर में 20 रन चाहिए। ये ओवर के 18 आ चुके हैं। यहां पर बची हुई गेंदों में क्या कोई बड़ा स्ट्रोक लेते हुए इसे 24, 22, 20 तक पहुंचाया जाएगा? इसके ऊपर दर्शकों की निगाहें। इस बार ऑन ड्राइव कर दिया है, कम से कम 1 रन हासिल होगा। सुमित डेकले के पास जाती हुई गेंद और स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रनों पर अब पहुंचा है। दीपक शाह मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट का पहला इनाम 1,11,111 रुपए और ट्रॉफी, दूसरा इनाम 55,555 रुपए और ट्रॉफी। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर, कैश प्राइज और ट्रॉफी। मैन ऑफ द टूर्नामेंट, कैश प्राइज और ट्रॉफी। हर मैच के लिए मैन ऑफ द मैच, ये इनामात है। फुल टॉस बॉल और अब काजी कहां मानेगा, ये तो सफेद रसगुल्ला था और स्लॉक स्वीप के जरिए भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 25 पर। कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। पहले ओवर में 25, रन आएंगे, डगआउट से यही कहा जा रहा है, रन आएंगे। ये कहना, ये मनप्पुरम गोल्ड फाइनेंस के एडवर्टाइज में अक्षय कुमार का कहना, पैसा आएगा, जरूर आएगा, के बराबर है। रन्स विल कम, रन्स एंड रूइंस। नया ओवर लेकर आ रहे विश्वनाथ जाधव। आज सुबह निखिल जाधव के नाम रही, शाम क्या विश्वनाथ जाधव के नाम रहेगी। अब मैच जीतने के लिए 77 रनों की जरूरत है, बचे हुए 24 गेंदों में। 24 गेंदों में 10 सिक्स चाहिए, 8 to 10 सिक्सेस। क्या ये मिलेंगे? नो बॉल वाइड बॉल तो आते रहेंगे। शुद्ध शाकाहारी थाली में जिस तरह थोड़ा नमक और अचार होता है, वो नो बॉल वाइड बॉल रहेगा, बट बल्ले से रन आना बहुत जरूरी है और इस बात को अच्छी तरह जानते हैं। राकेश प्रभु को बैटिंग ऑर्डर में ऊपर भेजा गया है क्योंकि लेफ्टी बैटर के लिए वहां पर परिस्थितियां आदर्श हैं। बाई दाई जोड़ी इस वक्त काम कर रही है मैदान के ऊपर। 24 गेंदों में 77 रन। इस मैच को जीतने वाली टीम सेमीफाइनल में स्ट्राइकर दीपक 11 भांडुप का मुकाबला करेगी। उन्होंने विक्रोलियंस को क्वार्टर फाइनल में हराकर जगह बनाई है सेमीफाइनल में। फुल टॉस बॉल, बेसबॉल हिट। राकेश प्रभु, क्या आप अमेरिका आना चाहते हैं? आपका H1B वीजा हम प्रोसेस करेंगे। न्यूयॉर्क यांकीज को बेसबॉल टीम के लिए एक बैटर चाहिए। विल यू कम? व्हाट अ शॉट। और स्कोर अब आगे बढ़ता हुआ 31 विदाउट लॉस। विदाउट लॉस। मैच को गर्म कर दिया है राकेश प्रभु ने, लेफ्टी पोलार्ड। एक तरफ पोटेशियम सल्फेट, दूसरी तरफ पोटेशियम नाइट्राइट, ज्वलनशील।
नो बॉल अंपायर नासिर शेख द्वारा और स्कोर आगे बढ़ता हुआ 32-32। सबसे बड़ी बात है कोई विकेट नहीं गिरा है। दूसरा ओवर अभी अभी जस्ट प्रारंभ हुआ है। पहले 2 ओवर में स्कोर 49 था पहली पारी में। देखे उसको ओवरटेक करेंगे या नहीं। राकेश प्रभु क्या अफलातून शॉट खेला है, बहुत जल्दी हरकत ली, हरकत में ही बरकत और ये आया चौका। ये वो चौका था जिसने चौका दिया और स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 36 पर। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स न्यू मुंबई यानी कि 4 स्ट्राइकर्स, राहुल वाल्मीकि, हरी कासारी की टीम है, दीपक बाबू की टीम है। सुमित डेकले के लिए भी अब थोड़ा समय विश्वनाथ जाधव के पास जाने का है। विशु तू काय करायला पाहिजे हे मी तुला सांगतोय, डू दॅट। Rakesh Prabhu on strike, 32 without loss, chasing 102. Sorry, 36 now. यहां पर एक और तगड़ा शॉट जरूर खेला है राज सिंह के बाजू से, गेंद जाती हुई 1 रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 37। 65 रनों की जरूरत है। प्रथमेश ठाकरे एक ऑलराउंडर खिलाड़ी इस टीम में, भिवंडी के वारेट गांव से जो निकले और आज टेनिस क्रिकेट के विश्व कप इंटरनेशनल टूर्नामेंट 10PL में जिन्होंने तहलका मचाया। वो कैच उनका आज भी कोई भूला नहीं होगा जो उन्होंने लिया सूरत के लाल भाई कॉन्ट्रैक्टर स्टेडियम पर 10PL के समय। SJ शिपिंग जिस टीम ने उस खिताब को जीता सुमित डेकले के नेतृत्व में। इस बार बॉल नीचे रही है। फरदीन काजी थोड़ा संयम से खेल रहे। काजी अच्छी तरह जानते हैं कि राकेश अगर अच्छा खेल रहा है तो मौका उसे देना चाहिए। क्रिकॉन कप के बेस्ट बैटर, राष्ट्रवादी कप मैन ऑफ द टूर्नामेंट 4 व्हीलर, गुजरात, कोलकाता, फरदीन काजी डिमांड में रहे ये साल। जैसे फिल्मों में सेलेबल स्टार होते हैं वैसे वो सेलेबल स्टार रहा है। स्कोर 38, 64 टू विन। ये 6 है। RAKESH दस्तखत करते हुए राकेश, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 44 पर। सबसे बड़ी बात यही है कि आज पूरे दिन में बारिश नहीं हुई है। जब से खेल शुरू हुआ है पिच सूख चुका है, बॉल बराबर बैट पर आ रही है और उसमें फुल टॉस बॉल, ओवर पिच बॉल, ये तो आप नहीं कर सकते। मामा के घर दावत है और खाना परोसने वाली अगर मां है तो दावत ही दावत है। और ये जो मुश्किल दौर है इस वक्त श्रीजा लालबाग, उसके ऊपर आक्रमण करते हुए यहां पर राकेश प्रभु सुप्रीमो ट्रॉफी में ऑलरेडी मैन ऑफ द टूर्नामेंट अवार्ड जीत चुके हैं वेदांत वाड़ा टीम के लिए खेलते हुए। क्या वो साल था, आई थिंक 2013 या 14, ही वॉज मैन ऑफ द टूर्नामेंट। इस बार फिर से विश्वनाथ जाधव वाइड बॉल करते हुए, वाइड बॉल नो बॉल का सिलसिला चलता हुआ, स्कोर अब आगे बढ़ता हुआ 45। इस बार बॉल बहुत ऊपर है लेकिन विनायक भोईर मेरे ख्याल से, यस ही इज द मैन हु टुक द कैच। एक लेदर बॉल क्रिकेटर का कैच दूसरे लेदर बॉल क्रिकेटर ने लिया और आउट हो गए वहां पर राकेश प्रभु। दिस इज विकेट ऑफ द इवनिंग, क्योंकि राकेश प्रभु जिस तरह खेल रहे थे वाकई में काबिल तारीफ। और विनायक भोईर ने कोई गलती नहीं की, नए बैटर के रूप में आते हुए श्रेयस कदम, बैंड्रा का ब्लास्टर। आइए दोस्तों अब एक भव्य सत्कार की तरफ हम आगे बढ़ रहे हैं। राहुल 11 के ओपनिंग बैटर कैप्टन राज कपूर मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज के रूप में
टीवी जीतने वाले खिलाड़ी चंद्रकांत शिंदे, इनका सत्कार रऊफ खान के हाथों किया जाएगा। राहुल 11, ये टीम, ये नाम राहुल एक ब्रांड है और कैमरा अब कैद करेगा उस मोमेंट को। टेनिस क्रिकेट का महानायक चंद्रकांत शिंदे और ये गणपति बापा की प्रतिमा आपको दी जा रही है, साथ में भरत वाघेला, रऊफ खान, बोरीवली बॉयज, जिनको आप कल एक्शन में देखेंगे 40+ में। चंद्रकांत शिंदे राज कपूर मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट में 2 बार मैन ऑफ द सीरीज, और देखिए केवल कलर टीवी नहीं, रेफ्रिजरेटर, बहुत सारे इनाम चंद्रा ने जीते। लेकिन उससे भी बड़ी बात है कि मुंबई टेनिस क्रिकेट एसोसिएशन की स्थापना में बहुत अहम भूमिका उनकी रही है और उनके माध्यम से आने वाले दिनों में एक बड़ा टूर्नामेंट भी आप देखने जा रहे हैं। इस वक्त MTCA के कार्याध्यक्ष जितेंद्र जनार्दन पाटिल यानी कि राजू पाटिल हमारे साथ उपस्थित है। सुबह अध्यक्ष उमेश मांजरेकर हमारे साथ उपस्थित थे। नए ओवर की शुरुआत राज सिंह द्वारा, अब काजी ने भी दे दिया है कैच। विनायक बोईर के हाथ से कैच छूट गया, सपना टूट गया, मुकद्दर रूठ गया, फरदीन काजी बच गया। अच्छी कोशिश थी बट दे शुड हैव टेकन इट। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंचा है 46 पर। 46 श्रेयस कदम और चिन्मय कदम, ये 2 भाई हैं जिन्होंने बांद्रा से बहुत अच्छी शुरुआत की है। दोनों हार्ड हिटर्स हैं। श्रेयस कदम के बल्ले को आज आग उगलनी होगी। इसके पहले शारजा इंटरनेशनल स्टेडियम में जहीर कालिया को 3 गेंदों में 3 6 मारकर श्रेयस कदम पूरी दुनिया में छा गया। लेकिन श्रेयस कदम को दिमाग को ठंडा भी रखना होगा। ही इज द कैप्टन एज वेल। किस तरह से राज सिंह के सामने वो खेलेंगे। है ना? अब यहां पर बैठक शॉट, आज के दिन का एक बेहतरीन शॉट, और ये रुकेगा नहीं। बॉल सीधी बाउंड्री लाइन के बाहर चली गई है या नहीं, ये तो अंपायर बचाएंगे, लेकिन अंपायर जो भी बताएंगे सही बताएंगे, और ये लगा चौका। स्कोर हो गया 50 और बल्लेबाजी हो रही है झकास। मैच को गर्म करता हुआ श्रेयस कदम ऑफिस से लौटने के बाद कोलगेट मैदान की स्ट्रीट लाइट में जो लड़के ने प्रैक्टिस की हो, लोग जो स्ट्रीट लाइट में पढ़ाई करते हैं, बड़ी बड़ी कंपनियों के CFO, CIO, CTO, CEO बनते हैं, और जो स्ट्रीट लाइट में प्रैक्टिस करते हैं ना, वो श्रेयस कदम जैसे कामयाब क्रिकेटर बनते हैं। स्ट्रीट लाइट ही आपको लाइमलाइट में लाती है और वो लाइमलाइट ही आपको फ्लड लाइट में लाती है। क्या श्रेयस कदम एक कप्तान की पारी खेल पाएंगे आज? स्कोर 50। और अब ये देखिए चाबुक, श्रेयस कदम, नो बॉल और 6 रन, टोटल 7 रन का जैकपॉट। स्कोर हो गया 57। 19 पर आउट हुए थे राकेश प्रभु, 9 गेंदों का सामना किया था, 2 6 1 चौका लगाया था, लेकिन अब श्रेयस कदम शो। अरिजीत सिंह को लाइव सुनना और श्रेयस कदम को लाइव बैटिंग करते हुए देखना, दोनों बराबर। 57, 45 टू विन। मैच बराबर चल रही है, बिल्कुल बराबर चल रही है। 57 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स पार्सल बराबर अपने गंतव्य स्थान पर पहुंच रहे हैं, क्योंकि हम हैं आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स। अब यह कंटेनर सीधा पहुंच गया श्रेयस कदम एयरलाइंस के जरिए, 6 रन। स्कोर 63। अब रन इतना तेज बन रहे हैं, जितना तेज तो बोरीवली स्टेशन से MHB आने वाली रिक्शा का मीटर भी नहीं घूमता। ये क्रिकेट है। जो आग तेरे सीने में जल रही है ना, वही आग मेरे सीने में भी जल रही है। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 63। 35 रन चाहिए। ये वो ओवर है जिसमें रनों की लूटमार मची है।
राज सिंह के सामने राज चलता हुआ श्रेयस कदम का 63, so 39 to win, correction 39 to win, but it can happen. Believe me, हो सकता है. पहले बिलीव करे फिर अचीव करे. अब देखिए आज का सबसे ऊंचा, आसमान से ऊंचा सिक्सर श्रेयस कदम. ये पब्लिक का बैटर है, ये पब्लिक का बल्लेबाज है और ये पब्लिक है, ये सब कुछ जानती है. अंदर क्या है बाहर क्या है ये सब पहचानती है. ये पब्लिक है, ये सब जानती है. श्रेयस कदम टेकिंग हिज टीम टू 69. श्रेयस कदम, इसीलिए कहा स्ट्रीट लाइट में जिसने प्रैक्टिस की हो उसके लिए यह लाइट कुछ भी नहीं है, लेकिन उसके लिए तपना पड़ता है. सोना ऐसे ही भट्टी से निकलता नहीं. जो कच्चे मकानों में जन्म लेते हैं, जो कच्चे मकानों में जन्म लेते हैं वो ऊंची मीनारों को जन्म देते हैं. श्रेयस कदम इज अ मैन ऑफ द मोमेंट, कैप्टन फॉर क्राइसिस. कप्तान की बारी, बट मैच अभी खत्म नहीं हुआ. श्रीजा लालबाग कैन मेक अ कमबैक. राज सिंह, अब ये नो बॉल, कहानी में ट्विस्ट और नो बॉल पर ये चौका और फ्री हिट. स्कोर अब 74. बचपन में उर्दू में मैंने एक बात सुनी थी, पता नहीं मुद्दई लाख चाहे क्या होता है. आगे की लाइन आपको पता है? श्रेयस कदम द मैन ऑफ द मोमेंट. मुझे ताज्जुब नहीं होगा अगर श्रेयस कदम ने यह मैच जीता है तो पब्लिक उसको अपने कंधे पे बिठा दे. यह पब्लिक का बैट्समैन है. स्कोर 74, 28 टू विन. 28 रन चाहिए मैच जीतने के लिए. कितना बॉल बाकी है? 14 बॉल 28 ना. हाँ बराबर. 14 गेंदों में 28 रन. यह बढ़िया गेंद थी. राज सिंह ने भी बल्लेबाज के स्ट्रांग जोन में गेंद की. यह बहुत जरूरी है. राज सिंह ने भी इशारा दिया श्रेयस कदम को. न आंख झुकाकर बात करते हैं न आंख उठाकर बात करते हैं. हम राज सिंह हैं, हम आंख से आंख मिलाकर बात करते हैं. क्रिकेट का मजा भी तभी आता है जब दोनों तरफ बराबर आग लगी हो. और अब ये दस्तखत कर दिया श्रेयस कदम ने. कदम कदम बढ़ाए जा, टीम को जिताए जा. स्कोर हो गया 80. छह बॉल में 28 पर खेल रहा है श्रेयस कदम. इसीलिए मैंने कहा पाकिस्तान के जहीर कालिया को पूरे टूर्नामेंट में कोई 4 और 6 नहीं लगा था. दूसरे 10 पीएल में उस जहीर कालिया को एक रात में सुबह 3:45 बजे 3 बॉल में 3 6 लगाने वाला ये बैंड्रा का ब्लास्टर. स्कोर 80. पिछले ओवर में 35 रन, 35 रन केम ऑफ लास्ट ओवर. बारह गेंदों में 22 रन चाहिए. मैदान की परिस्थितियों से आहत हूं मैं, मैदान की परिस्थितियों से आहत हूं मैं. देख ले एक बार जरा, बहुत बड़ी आफत हूं मैं. 12 बॉल 22 रन. वो रैपर का गाना याद आ रहा है मुझे, मैं नहीं तो कौन बे, मैं नहीं तो कौन बे.
12 बॉल 22। अब चमत्कार चाहिए यहां पर श्रीजा लालबाग को। काजी ने टैप करते हुए 1 रन लिया। काजी भी ये मैच में आराम से खेल रहे हैं, उन्हें पता है श्रेयस कदम कर लेगा। अब गेंदें बची है। काजी 7 बॉल 22 पर 11 गेंदे 21 रन। अगर दोनों टीमों का स्कोर समान होता है तो जिसने टॉस जीता है वो टीम विजेता होगी, और टॉस को जीता था आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स ने। 11-21, 11-21। इस बार खेला है, 1 रन तो पूरा हो जाएगा। क्या दूसरे के लिए श्रेयस कदम ट्राई करेंगे? एडी चोटी का जोर लगाना होगा, और फोटो फिनिश वहां पर दूसरा रन भी पूरा करते हुए। बहुत अच्छी दौड़ विकेटों के बीच में श्रेयस कदम। स्कोर अब हो चुका है 83, 83, 19 टू विन नाउ। 102 चेज हो सकता है, और इसीलिए नाना पाटेकर को हमने याद किया था, मी पाहिला तुझ्या डोळ्यांच्या थ्रू, कधी 101 कधी 102, त्या दिवशी झाला फीवर सुरू, और फीवर आ चुका है। श्रेयस मेनिया, एवरीवन लव्स हिम। बढ़िया बॉल इमरोज की, 1 रन मिलेगा। अब गेंद गई मंदार के पास, मंदार का थ्रो इसके पहले पहुंचे। अब 18 रन और चाहिए। स्कोर हो गया 84, 18 टू विन। वी आर इन ओवर नंबर 4। अगली 3 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है दोनों टीमों के लिए। जो धूमिल है तस्वीर वो साफ हो सकती है अगली 3 गेंदों में कुछ हद तक। आखिरी ओवर का इक्वेशन भी हमें समझ जाएगा। व्हाट अ मैच। दीपक शाह मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट के 5वें संस्करण का फाइनल के पहले का फाइनल आप देख रहे हैं। कल 40+ 40 नॉटी आप देखेंगे, लेकिन आज इस बार फरदीन काजी 1 रन लेते हुए। काजी अब थोड़ा सा अपने आप से मायूस है, लेकिन कैप्टन को स्ट्राइक दे दी है, और अब कैप्टन और इमरोज खान के बीच में यह जंग है। 8 चेंडू 17 धावा, 8 बॉल्स 17 टू विन। 30 गेंदों में 102 बनाने थे, यह मैं बताता चलूं। 72 का फर्क था। इस बार बेहतर बॉलर आउट इमरोज खान। अब यह भी कहां मानने वाला है। दिस इज विकेट ऑफ द मैच। पकबादा की अपील, स्ट्रेट स्टंप टू स्टंप बॉल, और यह मैच को घुमा दिया है कुछ हद तक, ऐसा हम कह सकते हैं। लेकिन श्रेयस कदम की यह पारी, बोरीवली की जनता, यह बहुत क्रिकेट की समझ रखने वाली जनता है, और मैं आपको ताली बजाने के लिए कहूं यह अच्छी बात नहीं होगी। आप अपने आप ही बजा देंगे, ऐसा मुझे लग रहा है। 9 गेंदों में 31 रन बनाए, और नए बैटर है प्रथमेश पवार। नाना, लेकिन क्या पारी खेली श्रेयस कदम ने। मतलब बहुत सालों बाद पिछले सुप्रीमो कप में जब वो बैटिंग के लिए उतरा, दर्शकों में तालियां सुनाई दी, और ये बता दी है कि ये खिलाड़ी स्ट्रीट लाइट में प्रैक्टिस करते करते क्लब फ्लड लाइट में पहुंचा। किसी ने नहीं देखा, नितिन जंगम ने देखा, बहुत करीब से देखा। और चिन्मय कदम, श्रेयस कदम, अभिषेक आंगणे, जो आज बैंड्रा के क्रिकेटर्स पूरी दुनिया में छा चुके हैं, इसके पीछे घंटों घंटों की प्रैक्टिस, ये बहुत इंपॉर्टेंट है। विदाउट प्रैक्टिस, क्या आप बिना प्रैक्टिस का सचिन तेंदुलकर की कल्पना कर सकते हैं? क्या आप बिना प्रैक्टिस रियाज के लता मंगेशकर की कल्पना कर सकते हैं? प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। होमवर्क लीड्स टू गुड क्लास वर्क, ऐसा कहा गया है। और एक मैच का बहुत बड़ा टर्निंग पॉइंट, इमरोज खान, कैन ही डू इट फॉर श्रीजा लालबाग? प्रथमेश पवार के लिए यह बिंदी गेंद, स्टंप टू स्टंप इमरोज खान। अब गर्म हो चुकी है श्रीजा लालबाग, एक मौका मिला है। इस ओवर में केवल 4 रन दिए इमरोज ने, और अब इक्वेशन है 6 बॉल में 17 रन। 6 बॉल 17। इस मैच की विजेता टीम को तुरंत अपना मैच खेलना है। सेमीफाइनल
दीपक 11 स्ट्राइकर भांडुप के सामने हमारे साथ रऊफ भाई बैठे हुए हैं। व्हाट अ प्लेयर रऊफ भाई, ये मैदान पर कई रिकॉर्ड्स हैं उनके नाम पर। और आज एक चीज मैं जरूर कह सकता हूं, बोरिवली बॉयज, हमारे जो तमाम बोरिवली बॉयज, दहसर बॉयज, कांदिवली बॉयज, ये टीमों ने जो प्रदर्शन किया है, मैं बीच में सुभाष कोलपटे सर को एक बार बोल भी रहा था, सर एक आखिरी तमन्ना बची है, एक ट्रायंगुलर सीरीज जीवन में देखनी है रिटायर होने से पहले, बिटवीन बोरिवली बॉयज, कांदिवली बॉयज एंड दहसर बॉयज, एक ट्रायंगुलर। हाँ, दीपक 11 स्ट्राइकर भांडुप के कैप्टन, आपको हमारे साथ रेडी रहना है। अब आखिरी ओवर शुरू होने जा रहा है और इसको अंजाम करेंगे, कौन है बॉलर? बाबा, हाँ, प्रथमेश ठाकरे को गेंद थमाई गई है। प्रथमेश ठाकरे के लिए भी मैसेज ये है, प्रथमेश ठाकरे, चेंडू खेळपट्टीवर व्यवस्थित ठाकरे। बहुत बढ़िया गेंद, और यहां पर फरदीन काजी मायूस होते हुए, ठाकरे आया और छा गया। 8 गेंदों में 28 रन बनाए थे फरदीन काजी ने। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स बहुत जबरदस्त चली थी जब कलमबोली से कंटेनर भरकर, लेकिन रोहतंग पास के पास उनकी गाड़ी अब रुक गई। इमरोज खान ने वो जो विकेट लिया, बट स्टिल इट इज पॉसिबल, बिलीव मी, इट इज पॉसिबल, बट हु विल डू इट? नए बैटर है प्रथमेश मात्रे, प्रथमेश एंड प्रथमेश ऑन ग्राउंड। अब गेंदें बची है 5 और रन चाहिए 17। अगर 16 भी बनाते हैं तो, क्योंकि दोनों टीमों का स्कोर अगर समान होता है, तो टॉस जीतने की बदौलत वो सेमीफाइनल में प्रवेश कर जाएंगे। प्रथमेश मात्रे द लेफ्टी ऑन ग्राउंड। गणेश काकड़ की जो प्रतियोगिता थी वसई में, कि आप लीड किया था प्रथमेश मात्रे ने, और रत्नगिरी चैंपियंस ट्रॉफी में प्रथमेश पवार की वो पारी कोई भूल नहीं सकता। सच ए प्रोलिफिक रन गेटर। लेकिन इस वक्त प्रथमेश पवार शिवड़ी और प्रथमेश मात्रे उरन फुंडे, इनको वर्ली नावा शेवा मार्ग पर चलना होगा रन बनाने के लिए। तीनों प्रथमेश, बॉलर भी, बैटर भी, नॉन स्ट्राइकर एंड भी, यह बहुत रेयर घटना है। इस बार आते ही बल्ले को स्वाइप कर दिया, बॉल गई है वहां पर 1 रन मंदार गुरव के पास। 4 गेंदे 16 रन। यतीश दूरी क्रिकेट में कितनी बार ऐसा होता है जब दोनों बैट्समैन और बॉलर तीनों का नाम एक हो? वेरी रेयर। 4 बॉल 16 रन प्रथमेश पवार को अब पावर हिटिंग करनी होगी, नथिंग लेस देन 6 एट दिस मोमेंट। 4 बॉल 16। कोई भी, दोनों में से कोई भी टीम लास्ट बॉल का प्रेशर नहीं लेना चाहेगी। 4 बॉल 16 प्रथमेश टू प्रथमेश। और नाना, स्पॉट नाना, छपरा तोड़ छक्का। मैच फिर से घूम गया। फाइनल के पहले का फाइनल है। तीन बॉल 10 रन, 3 बॉल 10। प्रथमेश पवार भी यहां पर अब अपना लोहा मनवाने के लिए तैयार है। 3 बॉल 10। मैच जीत गए तो सेमीफाइनल के पहले जरूर पिएंगे गन्ने का रस, प्यास तो लगती ही है। 3 बॉल 10। प्रहार चषक फाइनल के मैन ऑफ द मैच। 3 बॉल 10। अगली 2 बॉल बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि लास्ट बॉल पे क्या इक्वेशन आएगा वी डोंट नो, बट नेक्स्ट 2 बॉल्स वेरी इंपॉर्टेंट। और इस बार लपेट लिया है, नो बॉल आया है, कहानी में ट्विस्ट है।
और यहां पर दौड़ चुके हैं, वेरी इंटेलिजेंट क्रिकेट प्रथमेश पवार द्वारा। नो +2, 3 बॉल 7 रन। तीन बॉल 7 रन का इक्वेशन एक ऐसा इक्वेशन है कि आप बोर्ड एग्जाम दे रहे हैं, आधा घंटा बाकी है और आपको केवल 2 सवाल के जवाब लिखने हैं। 2000 लोग इस वक्त लाइव देख रहे हैं, क्योंकि यह है फोर्स 1 लाइव, विच कीप्स द मैच अलाइव। टेलीकास्ट में फोर्स होना चाहिए और वो फोर्स लेकर आया है फोर्स 1 लाइव। तीन बॉल 7। टॉस जीता आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स ने। प्रथमेश पवार, कैन ही डू इट? प्रथमेश टू प्रथमेश, शिवड़ी का प्रथमेश, वारेट का प्रथमेश, फुंडे का प्रथमेश। और इसके साथ यहां पर देखना होगा, और ये 6 रन, 1 to win। एक लेकिन यस मैच उन्होंने जीत लिया, क्योंकि अगर नहीं भी बनाते तो दे वन दिस मैच। बट व्हाट अ परफॉर्मेंस आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स। जो सफर इख्तियार करते हैं वो मंजिलों को पार करते हैं, जो सफर इख्तियार करते हैं वो मंजिलों को पार करते हैं। एक बार चलने का हौसला तो रखकर देखो, आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आपके कंटेनर का हिंदुस्तान के हर रास्ते इंतजार करते हैं। सो टॉस ऑफ द सेमीफाइनल। चला लवकर या आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स श्रेयस कदम आणि त्याचप्रमाणे स्ट्रायकर दीपक भांडूप दोन्ही कॅप्टननी नाणेफेकसाठी संपर्क करा। 102 रन चेज हो गए और मुझे ऐसा लग रहा है रोहन गुप्ते 11 अगस्त को गदर पार्ट 2 की बंपर ओपनिंग के पहले की यह ओपनिंग थी, ऐसा मुझे लगा। बिल्कुल ट्रेलर था। और आइए अब टॉस के लिए दोनों कैप्टन आ जाए। श्रेयस कदम, बैंड्रा का ब्लास्टर, चला दीपक स्ट्राइकर भांडूप कैप्टन या दीपक स्ट्राइकर भांडूप कैप्टन, लास्ट कॉल। चला टॉस करा। चलो राजू पाटिल टॉस करो। 2 ओव्हरची मॅच। भरत वाघेला ने बोल दिया 2 ओवर का मैच है, तो इट विल बी 2 ओवर्स। थैंक यू। टेल्स इज द कॉल बाय श्रेयस कदम एंड इट इज हेड्स। दीपक स्ट्राइकर भांडूप की फील्डिंग है और बैटिंग है आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स। तो जयेश भोसले सुबह से इंतजार कर रहे कि एक कड़क मैच मिले। तो जयेश जी अब आप कड़क मैच के लिए आ सकते हैं, आपका हार्दिक स्वागत है।